अमरावती शहरातील फ्रेझरपुरा परिसरात महिलांचा संताप उफाळून आलाय। दारू, ड्रग्ज आणि गांजाच्या वाढत्या विक्रीमुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छेडले। रात्री उशिरापर्यंत महिलांनी ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन देत पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी केली आहे। मोबाईल नंबर सहित देतो, काही विषय नाही आहे, पण सरांना येऊ द्या पहिले। आता इलीगल कारवाई होणारच नाही, सगळी लीगलच कार्यवाही होईल। ही घटना अमरावती शहरातील फ्रेझरपुरा परिसरात घडली। स्थानिक महिलांनी वाढत्या दारू विक्री, ड्रग्ज आणि गांजाच्या अवैध व्यवहारांविरोधात संताप व्यक्त केलाय। याच पार्श्वभूमीवर महिलांनी थेट फ्रेझरपुरा पोलीस ठाणे गाठत आंदोलन सुरू केले। महिलांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या देत परिसरातील अवैध दारू, ड्रग्ज विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी केली। स्थानिक महिलांचा आरोप आहे की परिसरात मोठ्या प्रमाणात युवक आणि लहान मुलं ड्रग्ज आणि गांजाच्या आहारी जात आहेत। त्यामुळे समाजावर गंभीर परिणाम होत असल्याचे महिलांनी सांगितले। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करावी, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशाराही दिला आहे। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। आम्ही जर 10:30 वाजता या सगळ्या महिला घरदार लेकरं सोडून बिना कोणाच्या काळजीच्या इथे जर बसलो असेल तर याला किती मोठं कारण असायला पाहिजे हे पोलीस प्रशासनाला दिसत नाही आहे का? साहेबांना यायला आम्ही अर्ध्या तासापासून इथं बसलेलो आहे, आम्हाला टायमिंग देत आहे 10 मिनिटं 15 मिनिटं, अर्धा तास झाला, साहेब इथं येत का नाही आहे? आम्ही साहेब आल्याशिवाय कुठलीही प्रकारची आम्ही तुम्हाला नोंद देणार नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या कार्यवाहीला आम्ही राहणार नाही। ते साहेब आम्हाला इथे पाहिजे। तिथे पहिले तर फ्रेझरपुऱ्यामध्ये ड्रग्स एमडी हे तर नाव होतंच, पण आता गांजा क्राईम हे वाढत आहे। 14 वर्षाचे मुलं हे गांजा पिऊन क्राईमकडे वळून राहिले। जास्तीत जास्त फ्रेझरपुऱ्याचं नाव डंक्यावर झालंय। ते फ्रेझरपुऱ्याचं नाव आम्हाला मिटवायचं नसून आम्हाला ते उंचावर आणायचं आहे। आमचे मुलं जर हे जर दारू गांजा हे जर बंद झालं तर आमचे मुलं शिक्षणाकडे वळणार नाहीत का? त्यांना व्यसनच नसलं, हेच जर दारूचे धंदे बंद झाले तर ते लेकरं तो पैसा आपल्या घरात देऊन आपलं शिक्षण करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणार आणि व्यवस्थितपणे ते शिक्षण करून चांगल्या पोस्टिंगवर जातील। आम्हाला त्याचा आनंद होणार नाही का दादा? सांगा, हे पोलीस प्रशासन झोपलेलं आहे का आतापर्यंत? हे येतात, कार्यवाही करतात, 5 मिनिटाची कार्यवाही असते यांची, आले धाड पडली की पुन्हा ते पोलिसांनी पाठपलटी केली की पुन्हा त्यांचे धंदे चालू। हे काय लावलंय तुम्ही? आम्हाला कठोर कार्यवाही पाहिजे पाहिजे पाहिजे। याच्यासाठी आम्ही आज कुठल्याही प्रकारचं काही झालं तरी आम्ही इथून उठून जाणार नाही आणि आमची जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आत्मदहनाची तयारी करून आलेलो आहे। कारण इथे 11:15 आज वाजून राहिले, काहीतरी कारण असायला पाहिजे, ठोक कारण आहे, म्हणूनच आम्ही आमच्या परिवाराचं लेकराचं सगळ्यांची काळजी सोडून इथं बसलेलो। काहीतरी मोठं कारण आहे त्याच्या मागे। आम्हाला काही गरज नाही आहे उगाच पोलीस स्टेशन या महिलांनी पाहायचं। कुठलीच महिला असं वाटणार नाही तिला की आम्ही पोलीस स्टेशन पर्यंत गेलो पाहिजे। जर पोलीस प्रशासनाने आम्हाला व्यवस्थित सपोर्ट केला तर आम्ही त्यांचे भरभरून आभार मानू, पण आमच्या या परेशानीचं निर्वाहन करायला पाहिजे, बस एवढीच विनंती आहे।